माझं नाव राजन आहे आणि हे आहे माझं छोटंसं घर. आज माझ्याकडे जे काही आहे जास्त नाहीये, पण आयुष्य काढायला पुरेसं आहे. तुम्ही पाहतच आहात की माझी 4 बोटं नाही आहेत. बस फक्त हेच एक कारण आहे ज्यामुळे मी माझ्या भयानक भूतकाळाला विसरू शकत नाही. त्या 4 भयानक रात्री. साल 2006 डिसेंबर. मी त्या काळी खूपच अवघड अवस्थेतून जात होतो. घरही भाड्याचं होतं आणि नोकरीचाही काहीही पत्ता नव्हता. नाईलाजाने मी एका ट्रान्सपोर्टमध्ये ट्रक भरण्याचं काम करत होतो. तिथे ट्रक्स रात्रीचेच येत होते आणि मला ट्रक भरता भरता रात्रीचे 12 वाजून जात असत. त्या रात्रीसुद्धा मी दमून भागून घरी परत जात होतो. रस्त्यावर सामसूम होती, कारण की हा फेब्रुवारी महिना होता. थंडीसुद्धा खूप पडली होती. त्या रात्री मी पहिल्यांदाच पाहिलं की रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक साधू बसला होता. 3 वर्ष झाली तुला मेहनत करता करता, पण अजूनही कष्टांनी तुझी पाठ सोडली नाही. मी माझ्या रस्त्याने सरळ चाललो होतो, पण मी जे काही ऐकलं ते माझ्याबद्दलच होतं. म्हणून मी थांबलो आणि साधूच्या जवळ गेलो. तुम्ही जे काही सांगितलं ते माझ्याबद्दल होतं का? तुझं नाव राजन आहे, पण तुझं आयुष्य तर फकीरपेक्षाही वाईट आहे. आता तर मला वाटू लागलं होतं की साधू नक्कीच पोचलेला व्यक्ती आहे. माझं नाव आणि माझ्या आयुष्याबद्दल ते सगळं काही जाणून होते. नमस्कार बाबा, हात जोडून असं म्हणत मी जमिनीवर बसलो. महाराज, तुम्हाला हे सगळं माहिती आहे म्हणजे हे सुद्धा माहिती असेल की मला माझ्या आयुष्यात यश आणि अगणित पैसा हवा आहे. राजन, तुला जे हवं आहे ते मिळू शकतं. तुला फक्त एक विद्या पूर्ण करण्यासाठी माझी मदत करावी लागेल. कसली विद्या महाराज? उद्या रात्री बरोबर 12 वाजता जेव्हा पूर्ण चंद्र दिसायला लागेल त्यावेळी तुला स्मशानात येऊन मला भेटावं लागेल. मग पुढे काय करायचं हे मी उद्याच सांगेन. एवढं बोलून त्या साधूने त्याचे डोळे मिटले आणि मंत्राचा जाप तो करू लागला. मी पण त्याला नमस्कार करून तिथून घराच्या दिशेने निघून गेलो. दुसऱ्या रात्री मी त्याने सांगितलेल्या वेळेत स्मशानात गेलो होतो. मी पाहिलं की तो जमिनीवर बसून तपश्चर्या करत होता. मी जाऊन त्याला नमस्कार केला. मग त्याने डोळे उघडले. मी आलो आहे महाराज, सांगा मला काय करायचं आहे. त्याच्या अगदी समोर जमिनीवर एक थाळी ठेवली होती. त्याच्यात काय होतं ते मी पाहू शकलो नव्हतो, कारण त्याला काळ्या फडक्याने झाकलं गेलं होतं. ओ मार्क देवाय नमः असा मंत्र म्हणत त्या थाळीला उचल. मी तसाच मंत्र म्हणत ती थाळी उचलली. ओम मार्क देवाय नमः, ओम मार्क देवाय नमः. इथून उत्तर दिशेला चालत जा. जवळजवळ 250 पावलं चालत गेल्यानंतर तुला एक कब्रस्तान दिसायला लागेल. त्या कब्रस्तानच्या आतमध्ये गेलात की तिथे एक अघोरी बसलेला तुला दिसेल. त्याला जाऊन ही थाळी दे आणि जोपर्यंत तो सांगत नाही तिथून परत येऊ नको. जशी आज्ञा महाराज. पण लक्षात ठेव, असं तुला 4 रात्र करावं लागेल. आणि तो अघोरी तिकडे जे काही करत असेल तू घाबरायचं नाही, पळायचं सुद्धा नाही आणि कुठलेही प्रश्न विचारायचे नाही. मी त्यावेळी माझ्या आयुष्यात परिस्थितीने खूपच अस्वस्थ होतो. म्हणून मी त्याने सांगितलेल्या गोष्टीला होकार देऊन त्याने दिलेल्या थाळीला हातात घेऊन सांगितलेल्या जागी गेलो. मला ती थाळी जवळपास 7 ते 8 किलो वजनाची वाटत होती. मी चालताना हाच विचार करत होतो की त्या कपड्याच्या खाली काय असू शकेल. दिसताना असं जाणवत होतं की फुटबॉल सारखं काहीतरी गोल वस्तू असावी.
त्याला उघडून पाहायची इच्छा तर होती, पण सामसूम रस्ता, थंड हवा, जनावरांचे आवाज या सगळ्यामुळे मला थांबायची हिम्मत होत नव्हती. शेवटी मी कब्रस्तानात पोहोचलो आणि आत जाऊन पाहिलं तर समोर एक अघोरी होमासमोर बसून कुठला तरी विधी करत होता. मी जाऊन त्याच्या समोर उभा राहिलो. ओम मार्कदेवाय नमः. नमस्कार बाबा. माझं बोलणं ऐकताच तो शांत झाला आणि त्याने डोळे उघडले. याला त्या खड्ड्यात ठेव आणि समोर बस माझ्या, असं म्हणत त्याने त्या खड्ड्याकडे हात दाखवला, जो त्याने होमकुंडाच्या बाजूला आधीपासूनच खोदला होता. मी ती थाळी त्या खड्ड्यात ठेवली आणि त्याच्यासमोर बसलो. त्याच्याजवळ दोरीने बांधलेली एक कोंबडी, एक सुरा आणि खूप सारं काळ्या जादूचं सामान ठेवलेलं होतं. ओम मार्कदेवाय नमः. तुझ्या तोंडाने तोपर्यंत म्हणत राहा जोपर्यंत मी गप्प बसायला सांगत नाही. हो बाबा. त्याचं म्हणणं ऐकून मी तोच मंत्र म्हणायला लागलो. तो सुद्धा हाच मंत्र सतत म्हणत होता. मग त्याने एका हाताने सुरा उचलला आणि दुसऱ्या हाताने ती दोरीने बांधलेली कोंबडी. मार्कदेव, बळीचा स्वीकार करा, असं म्हणत त्याने एक जोरदार वार त्या कोंबडीवर केला आणि उलटे सुलटे कसेही वार त्या सुऱ्याने कोंबडीवर करत गेला. मग घाणेरड्या पद्धतीने कोंबडीचे मांस कच्चं खायला सुरुवात केली. मी एक शाकाहारी माणूस. माझ्यासाठी हे पाहणं खूप भयानक आणि घाण वाटत होतं. आणि जेव्हा तो ते होत होता त्याच्या मागे त्यावेळी भयानक दिसणाऱ्या 2 हडळी दिसू लागल्या, ज्या म्हणत होत्या की आम्हाला बळी हवा आहे, आम्हाला बळी हवा आहे. हे पाहून मी खूप घाबरलो होतो. आता जी थाळी तू खड्ड्यात ठेवली आहेस त्यावर माथे टाक, ती पूर्णपणे झाकून टाक. त्याचं बोलणं ऐकून मी तसंच केलं आणि मग त्याने ते मांस एका थाळीत ठेवलं. आता हे राहिलेलं मांस तू घेऊन जा आणि एका काळ्या कुत्र्याला खायला घाल. जेव्हा तो कुत्रा सगळं मांस खाऊन तिथून निघून जाईल, तुला तुझ्या इच्छेनुसार धन मिळेल. माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास तर नव्हता, पण मला काहीही करून तिथून निघायचं होतं. म्हणून मी ती मांसाने भरलेली थाळी उचलली आणि तिथून निघून गेलो. रस्त्याने जाताना मला खूप भीती वाटत होती. आज जे काही मी पाहिलं ते खूप भीतीदायक होतं. त्यामुळे मी सरळ रस्त्यावर आलो आणि निघायला लागलो. थोडं लांब गेल्यावर मला एक काळं कुत्रं सुद्धा दिसलं, जो मला पाहताच भुंकतच माझ्याकडे यायला लागला. घाबरून मी ती थाळी जमिनीवर फेकली आणि तो कुत्रा जमिनीवर पडलेलं मांस खाऊ लागला. आज नंतर कधी मी इकडे येणार नाही, मी म्हणालो. तेवढ्यात हे कुत्रं सगळं मांस खाऊन निघून गेला होता. तेवढ्यात मी जमिनीवर पाहिलं की त्या थाळीजवळ काहीतरी चमकत होतं. ते उचलून पाहिलं तर ते एक सोन्याचं नाणं होतं. मला खूप आनंद झाला. त्या सगळ्या भयानक गोष्टी ज्या मी पाहिल्या होत्या, मी ते नाणं पाहताच विसरून गेलो होतो. आता माझे दुःखाचे दिवस दूर होतील. मनाप्रमाणे लग्न, आवडीचं घर, गाडी, सगळं काही मिळेल, असं म्हणत मी हसायला लागलो आणि मग मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशीही तेच घडलं. मला रस्त्याने जाताना बऱ्याचदा असं वाटायचं की त्या थाळीवरचा कपडा काढून बघावं की त्यात नक्की काय आहे. पण मग विचार यायचा की मला तर आंबे खाण्यात इंटरेस्ट आहे, झाडं मोजायची गरज नाही. 3 दिवसात माझ्याकडे आता 3 सोन्याची नाणी जमा झाली होती आणि 4थ्या रात्री सुद्धा मी हावरटपणा घेऊन तिथे पोचलो.
त्या दिवशीही अगदी असंच घडलं, पण आज त्या हडळी काहीतरी वेगळंच बोलत होत्या. पळून जा राजन, पळून जा, नाहीतर तू मारला जाशील. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मंत्राचा जप करत होतो. आज त्या अघोरीने ते 3 खड्डे परत खोदले, ज्यात मी थाळी ठेवून मी ते झाकलेले होते. मग एक थाळी त्या खड्ड्यातून त्याने बाहेर काढली आणि त्यावरून कपडा बाजूला केला. ते पाहून माझ्या घशाला कोरड पडली आणि डोळे उघडेच राहिले. एकदम माझ्या हृदयाची धडधड ही एकदमच वाढली. या थाळ्या मी गेले 3 दिवस त्याच्याकडे घेऊन येत होतो, त्यात माणसाचे कापलेले डोके असायचे. बघतोस काय? तुझे डोळे बंद कर आणि मंत्र जपत राहा जोपर्यंत मी थांबायला सांगत राही. हे ऐकून मी माझे डोळे मिटून घेतले, पण आज मला खूप भीती वाटत होती. तो माझ्या जवळ आला आणि त्याने तो धारदार सुरा हवेत उचलून म्हणाला, बारकादेव, बळीचा स्वीकार करा. हे ऐकताच मी माझे डोळे उघडले आणि पाहिलं की तो माझ्या मानेवर वार करणार होता. मी ओरडतच स्वतःला वाचवण्याकरता माझे हात वर केले. त्यामुळे माझी मान कापडापासून वाचली, पण माझी हाताची 4 बोटं कापली गेली. हे काय केलंस मूर्खा? माझी तपश्चर्या भंग केलीस तू. हसत हसत त्या दोन्ही हडळींनी त्या अघोरीला पकडून ठेवलं. मारका देवांना बळी पाहिजे, बळी पाहिजे. असं म्हणत दोन्ही हडळींनी त्या अघोरीचा गळा दाबला आणि त्याला मारून टाकलं. आता त्या दोघी माझ्याकडे यायला लागल्या होत्या. मी खूप घाबरलेलो आणि त्रासात होतो. तिथून उठून मी वेड्या माणसासारखा तिथून घराच्या दिशेने पळत सुटलो. अघोरी विधी करू शकलो नाही, त्यामुळे त्या हडळी माझ्या मागे शाप लागल्यासारख्या लागल्या होत्या. घरी आल्यावर मी स्वतःला वचन दिलं की ह्यापुढे कधीही शॉर्टकटचा फंदात पडणार नाही. सोन्याच्या त्या 3 नाण्यांनी माझी गरिबी तर दूर झाली, पण आज सुद्धा रात्रीच्या वेळी त्या दोन्ही हडळींचा आवाज माझ्या कानात घुमत असतो. त्या मला सांगत असतात, मारका देवांना बळी पाहिजे, मारका देवांना बळी पाहिजे.